माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय 8 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा. श्री गुरुदत्त. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र अध्याय 8. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकुर्ण महिमा निरोपिलासी. श्री गुरु राहिले किती दिवसी, वर्तणे पुढे काय ते सांग. परिसवणे शिष्याचे वचन, संतोषे सिद्धती गण. सांगता झाला विस्तारून, श्रोते तुम्ही अवधारा. गोकुर्ण क्षत्री श्रीपाद यती, राहिले वर्षे 3 गुप्ती. थेतोनी श्रीगिरीवर पर्वता येती लोकानुग्रहासी. मासचारी क्रमणे तेथे, आले निवृत्ती संगमाते. दर्शन द्यावया भक्त लोका ते, पातले तया कुरवपुरा. कुरवपूर महाक्षत्र, कृष्णा गंगा वाहे तीर. महिमा सांगता से पार, भूमंडलात दुर्लभ. श्रीपाद राहिले कुरवपुरी, ख्याती झाली भूमीवरी. प्रकट महिमा अपरंपारी, सांगता विसारसे देखा. पुढे अवताराया व्हावया गती, सांगेन ऐका एक चित्ती. श्रीपाद कुरवपुरी असती, कार्याकारण पुढे असे. अवतार व्हाया कारण, सांगेन त्याचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न, ब्राह्मण होता तया ग्रामी. त्याची भार्या होती देखा, नाम त्याचे अंबिका. सुशील आचारपती सेवका, महापुण्य सती देखा. ती ते पुत्र होणी मरती, पूर्वकर्म फळ अर्जिती. अनेक तीर्थव्रत आचरती, तिने केले प्रियेसा. ऐसे असता जे ओनार गती, पुत्र झाला मंदमती. माता स्नेह करी प्रीती, अपूर्व आपणासी म्हणून. वर्धता माता पित्या घरी, विप्रात्मज वाढला ती प्रीती करी. व्रतबंध करता कुळाचारी, वेदाभ्यास करावया. विद्यान येतया कुमरा, मंदमती अज्ञान वहिरा. चिंता वाटे त्या द्विजवरा म्हणे पुत्र मंदमती. अनेक देव आरोधुनी, पुत्र लादलो कष्टोनी. प्राचीन कर्म न सुटे म्हणून, चिंता करी ओ रात्र. पतीसी म्हणे ते नारी, पुत्र नाही अमुचे घरी. कष्टे करुणे नाना परी, पोसिले का बाळकासी. विद्या नये वेद त्यासी, वाया मारुणिका कष्टसी. प्राचीन कर्मसे त्यासी, मूर्खोणी उपजावे. वर्तता पुढे तया स्थाने, विप्रपडला असंमाधाने. दैव अवशेक करोनी, पंचत्व पावला प्रियेसा. पुत्रासहित ते नारी होती ते क्रोपरी. या चुनिया आपुली उदर भरी, जीवित व क्रियाच परी. विप्रश्रीचा कुमार देखा, विवाह योग्य झाला नेका. निंदा करीती सकळ लोकमतीहीन म्हणूनिया. कन्याला देती कोणी त्यासी, समस्त करीती दूषणी. म्हणती काष्टी वाहे का पाणी, उदरभरी येणे विधी. ऐसे ऐकुणे ब्रह्मचारी, दुःख करी नानापरी. मातेसी म्हणतसे अजरी, प्राण तेजी ना पुला. निंदा करीती सकळ मज, सौणी देह कवन पाज. पोसू न शक्य माते तुझ जाईन अरण्यवासासी. ऐकुणी पुत्रासे वचन, माता करी अति चिंतन. शोक करी अति गहन, विलापी ते नारी. माता सूत दुःख करीत, गेले गंगा प्रवाहात. ते देखिले जगत उद्धारित, श्रीपाद यती स्नान करीता. जावणे दोघे लागती चरणे, विनविती कर जोडणी. वासनासे आमची म्हणे, प्राण ते जावा गंगेत. निरोप द्यावा जी अम्मासी, सद्गती व्हाव्या कारणासी. आत्महत्या महादोषी म्हणून विनवित कृपा सिंधू. ऐकोणी विप्रश्रीसी वचन, पुसती श्रीपाद कृपा करुण. काय सांगती तुमचे मन, तेजिने प्राण कवर्या गुणे. विप्रश्रीत हे वेळा, सांगती झाली दुःखा सकळा. म्हणे स्वामी भक्तवत्सला, तारावे अम्मा बाळकासी. पुत्रा विने कष्टले भारी, अनेक तीर्थे पादचारी. केले व्रते पूजा जरी, सकळे देव आराधले. व्रते उपवास सांगू किती, करीती झाले अपरिमिती. झाला पुत्र हा दुर्मती, निंदा करीती सकळ जन. वेदशास्त्र संपन्न, पती माझा ब्राह्मण. त्याचे पोटी जन्मला हीन, मनमती पुरात्मा. कृपा क्रिया श्रीपाद यती, जन्मोजन्मी ऐसे गती. पुत्र न व्हावा मंदमती, ऐसा प्रकार सांगा मज. कृपा सागर दैन्य हरण, म्हणून धरिले तुझे चरण. शरणागता करावया रक्षण, आलासी स्वामी कृपा सिंधू. जन्मुनिया संसारी कष्ट केले, नाना परी न देखीचे. सौख्य कुमारी व्याले, पुत्र न राहती. वाचुनिया हा एक सूत, शेळीच्या गळास्तन लोंबत. वृथा जन्म झाला म्हणत, विनवित ऐसे श्री गुरु. देवा आता ऐसे करणे, पुढील जन्मी मनुष्यपणे. पूज्यमान पुत्र पावणे, जैसा तू पुण्य जगत्रयासी. सकळ लोक जासी वदंती, ऐसा पुत्र होणार गती. उपाय सांगा श्री गुरु यती, म्हणून चरणी लागले. त्याचे निमाते उद्धार गती, नवे मागुणी पुनरावृत्ती. पित्रा सकळा स्वर्ग प्राप्ती लादे, ऐसे निरोपावे.
वासनासे माझ्या म्हणे पत्र व्हावा ब्रह्मज्ञानी, बाळपणीच पाहेन नयने पूजमान समस्तासी. श्रीपाद ऐकोणी तिचे वचन, सांगती भक्ती कृपा करुण, करिओ ईश्वर आराधना, पुत्र होईल श्रीहरिसा. गवळणीचे घरी देखा, कृष्ण बदला तो कारणिका, व्रत केले गवळणी ऐका ईश्वराची आराधना, तैसा आराधी तू ईश्वर. गवळणीचे घरी देखा, तैसा आराधी तू ईश्वर, पुत्र पावस्या निर्धार, तुझ्या म्हणी आशा भार, लादली म्हणती लादसी म्हणती श्रीपाद येती. विप्रस्त्री म्हणे तयावेळी, व्रत केले कसे केले ते गवळी, कैसा भुजला चंद्रमौळी, विसरावे मज प्रती, तैसेच व्रत करीना पण, म्हणून या लागतसे चरणा. कृपामूर्ती श्री गुरु राणा, सांगता झाला तयावेळी, म्हणती श्रीपाद तियेसी, ईश्वर पूजी हो तू प्रदोषी, मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने. पूजा करी जय गवळणी, विस्तारसे स्कंद प्राणे, सांगेन कथा एक सगुणी, म्हणती श्री गुरु तियेची. ऐकून श्री गुरुचे वचन, संतोषली विप्रांगणा, जावणी लागे श्री गुरुचरणा, विनवत से तये वेळी. विप्रश्री म्हणे स्वामियासी, अभिनव माते निरोपिलेसी, देखता पूजा प्रदोषी, पुत्र झाला कृष्णा ऐसा. श्री गुरु सांगती ती येसी, सांगेन ऐक एक चिंतेसी, उज्जनी नाम नगरीसी, झाले विचित्र परियेसा. तया नगरी चंद्रसेन, राजा होता धर्मज्ञ, त्याचा सकासे प्राण, मणिभद्र म्हणून प्रियेसा. सदा ईश्वर भक्ती करी, नाना परी पूजा पारी, भोळा देव प्रसन्न करी, दिदला चिंतामणी एक. कोटी सूर्याचा प्रकाश, माणिक शोभे महासुरस, कंठी घाली सदा हर्ष, तया मणिभद्रसेन सख्यासी. तया मण्याचे लक्षण, सुवर्ण हो लोही पाषण, तेज पाकेच्या आवरी जाण, कणक होय प्रियेसा. जय जय चिंतित मानसी, ते ते पावे स्मरणेसी, एसी घाती मणिकासी, समस्त राजे कांक्षा करीती. इष्टत्वे मागती कित्येक, मागो पाठविती ते माणिक, बलात्कारे घ्यावया देख, राजवांची प्रियेसा. म्हणती क्रय करोणी देखा, माणिक द्यावे आपणा एका, जरी न देसी स्वाभाविका युद्धा लागी येऊ लागती. राजे समस्त मिळवणी, पातले नगरा त्या उज्जनी, अपार सैन्य मिळवणी क्षोणी, वेष्टिले तया नगरासी. ते दिनी शनिवार त्रयोदशी, राजा बैसला पूजेशी, शंका न धरी मानसी, एक चित्ते पूजितसे. महाकाळेश्वर लिंगासी, पूजा करी राजा हर्षी, गवळणी कुमरे पावायासी, आली तया शिवालया. पूजा पाहुणी शिवासी, मुले म्हणती गवळणीसी, खेळू चला आपण येसीसी, लिंग करुणी पूजाता, म्हणून विनोदे करुणिया, आली आपुली गृहस्थन्निधाने. एक वटुनी पाशाने कल्पिले ते शिवालय, पाषाणक एक करुणी लिंग, पूजा करीती बाळके सांग, नाना परीची पत्री सांग, कल्पिती ते पूजेसी. गोपिका स्त्रिया येऊनी, पुत्रा ते नेती बोलाहुनी, भोजन करावे म्हणून त्यातील एक गोपी सुत, न जाये भुवना लिंग सोडून, त्याची माता जवळी येऊन, मारी आपले पुत्रासी. कोपे करुणे ते गवळणी, मोडी पूजा खेळ अंगणी, पाशान दुरी टाकुणी, गेले आपुले मंदिरासी. पूजा मोडिता बाळक, प्रलाप करिता असे तो अनेक, मूर्छा येऊन क्षण एक, पडिला भूमी अवधारा, लय लावणे लिंगस्थाने, प्राण तेजू पाहे निर्वाणी, प्रसन्न झाला तो शुल्पाने तथा, तया गोपी सुतला आला. बाळके वेले ईश्वरासी, कोपन करावा मातेसी, पूजा मोडिली प्रदोषी, क्षमा करणे म्हणतसे, प्रसन्न होणे गिरिजापती, गेले लिंगाय लई गुप्ती, लिंग राहिले रत्नखचिती, गोळ्या घरी तयाच कोटी सूर्याचा प्रकाश, शिवालय दिसती सुरस, लोक म्हणते काय प्रकाश उदय झाला दिनकरा. आले होते परराष्ट्राजय, विस्मय करीती महातोजय, द्वेष सोडून बोलती ओजय, भेटो म्हणती रायासी. पाहो पवित्र नगरात, सूर्य झाला असे उदित, राजा असेल पुण्यवंत, ऐसी आसी काय विरोध, म्हणून पाठविती सेवकासी, भेटू म्हणती प्रीतीसी. राजा बोला वितयासी, आपुले गृही नगरात, ही तुके होता ते अवसरी, राजा पुसितो प्रीती करी, रात्री असत अंधकारी, उदय झाला केवी सूर्य, राजे चंद्रसेना सहित, पावया येती कौतुकार्य, दिसे विचित्र रत्नखचित, शिवालय अनुपम्य, तेनेची परिगवळ्याचे सदन, विराजमान अति गहन पुसता झाला राजा आपणा, तया गवळिया कुमारासी. सांगितला सर्व वृत्तांत, संतोष करीती राजे समस्त, गवळिया राजा तोई म्हणत देती नाना देश संपदा. निघून गेले राजे सकळ,
राहिला चंद्रसेन निर्मळ, शनी प्रदोष पूजा फळ, भय कैसे तया नरा, गवळी कुमर जाय घरा, मातेसी सांगे सविस्तरा, येईन पुढे तुझ्या उदरा नारायण ओतोरोणी, ऐसा ईश्वरे दिदला वर, संशय न धरी निर्धार, प्रसन्न झाला कर्पूर गौर, देखिली पूजा प्रदोषीची, मोडिलीस प्रदोष पूजा, म्हणून म्या मागितली त्या शूल पाणी क्षमा करून घेतली, म्हणून सांगे वृत्तांत मातेसी, ऐसा ईश्वर प्रसन्न झाला, प्रदोष पूजा ऐसे फळ, श्रीपाद सांगती तये वेळा तवा, तया विप्रस्त्री सेसी, तुझे मनी असेल जरी, होईल पुत्र मज सरी, संशय सांडून निर्धारी, शनी प्रदोषी पूजी शंभो, ऐसे म्हणून श्रीपादराव, चक्रवर्ती भोळा देव, विप्रश्रीचा पाहुणी भाव, प्रसन्न होय तया वेळी, बोलावणे तिचे कुमार कासी, ती मस्तकेशी, ज्ञान झाले तत्काळेसी, त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ, विस्मय करोणे विप्रवनियत, म्हणे ईश्वर हा निश्चित, कार्याकारण अवतार होत आला नरदेह धरोणी, म्हणे ईश्वर तुझी होसी, पूजा करीन मी तुझ प्रदोषी, मिथ्या नव्हे तुझ्या वाक्यासी, पुत्र व्हावा तुझा ऐसा, ऐसा निश्चय करोणे पूजा करीती नित्य येऊनी, प्रदोष पूजा ती गहणे करी श्रीपाद रायासी, पुत्र झाला तिचा महाज्ञानी, वेदशास्त्र संपन्ने, पूज्य झाला अति गहने, सर्वावणी अधिकथा, विवाह झाला मग तयासी, पुत्र पौत्री नांदे हर्षी, श्री गुरु कृपा होय जासी, ऐसी होय उदाहरा, नामधारक सांगे भक्तासी, सांगे सिद्ध विस्तारेसी, पर्यसा समस्त भक्त हर्षी, म्हणे सरस्वती गंगाधरू, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतौरो, श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने, सिद्ध नामधारक संवादे, शनी प्रदोष व्रत महात्म्य कथनं नाम अष्टमोध्यायः, श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु, श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 91. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रवण केले तर श्री गुरुदेव दत्त लिहा.